नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2025 ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेले नाही त्यांनी काय उपाययोजना करायच्या हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, अतिवृष्टी अनुदान 2025 हे जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे, पण तरीही काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यामध्ये हे अजून अनुदान आलेलं नाही। त्यांनी सर्वप्रथम त्यांची फार्मर आयडी आहे का हे चेक करून घ्या। जर तुम्ही फार्मर आयडी अजून काढली नसेल तर काढून घ्या, आणि ऑलरेडी तुम्ही काढलेली असेल तर ते स्टेटस तुम्ही चेक करा, पेंडिंग आहे का तुमची फार्मर आयडी अप्रूव्हल झालेली आहे। त्याचं स्टेटस तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल, तेथून तुम्ही डायरेक्ट हे व्हिडिओ बघू शकता। जर तुम्ही फार्मर आयडी काढलेली आहे आणि तुमचं स्टेटस अप्रूव्हल पण आहे तर तुम्ही तुमच्या तलाठ्याला भेटून त्यांच्याकडून व्हीके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक हे घ्या, आणि ते घेऊन जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन त्याचं ई-केवायसी करून घ्या, म्हणजेच आधार प्रमाणीकरण हे करून घ्या। ते केल्यानंतर काही दिवसातच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। एवढं करून सुद्धा जर जमा होतच नसतील तर तुमचं बँक खातं आहे आधार सीडिंग आहे का नाही हे पण चेक करून घ्या। जर नसेल तर तुमच्या बँकेत जाऊन त्याला आधार सीडिंग करून घ्या, म्हणजे गव्हर्नमेंटची कोणतीही सबसिडी असो कोणतीही पेमेंट असो डायरेक्ट त्या खात्यामध्ये तुमच्या जमा होत राहील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मग भेटूत अशाच एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।